दशक 5वा, समास 5वा, बहुधा ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगङ्काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यत्कर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आतापर्यंतचे काही निरूपण आपण ऐकलं आणि ज्याच्याबद्दल आपण विचार केला, ती सगळी जमीन सुपीक करून ठेवली आहे समर्थांनी, असं समजायचं. आता त्या ठिकाणी ज्ञानाचं बियाणं आपल्याला लावायचं आहे. ज्ञानाचं बियाणं म्हणजे खरं ज्ञान काय आहे आणि कोणतं ज्ञान नाही. कोणत्या प्रकारचं ज्ञान आपण ज्याला ज्ञान समजतो ते ज्ञान नाही, आणि कोणतं खरं ज्ञान आहे. गुह्य ज्ञान, गुह्यतम ज्ञान, कल्याणाचं ज्ञान, ज्यासाठी आपला जन्म आहे त्याचं ज्ञान. आपला जन्म कशासाठी झाला हे जर कळलं नाही तर या जन्माचं सार्थक कसं होईल. त्यामुळे या विश्वामध्ये 2 घटक आढळतात. त्यातल्या दोन्ही घटकांचा विचार करायला पाहिजे ना. एकाच घटकाचा विचार करून जर गच्छंती केली तर आपलं कार्य अर्धवट राहिलं आणि आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं, ते सुटत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर दुसऱ्या प्रकारचं आणि जे परम कल्याणाचं असं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला कळलं तरी पाहिजे, कळलंच पाहिजे. ते ज्ञान कोणतं आहे ते कळण्यापेक्षा ते ज्ञान कुठून मिळतं, कोण देतं,
त्यांच्या ठिकाणी शरण जाणं हे आपलं परम कर्तव्य आहे. अन्य काहीही केलेलं त्यामध्ये उपयोगाचं नाही. जे आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान मिळो न मिळो, पण शरण जाणं. आणि शरण गेल्यावर ज्ञान मिळत नाही असं होतच नाही. त्याच्यामुळे आहे त्या स्थितीमध्ये शरण. मग 2 प्रकारचे घटक कोणते आहेत की ज्या ठिकाणी एक आत्मा आणि दुसरा अनात्मा असे विचार आहे. एक आत्मा आणि एक अनात्मा. आत्मा सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आहे आणि तो स्वयंप्रकाशी आत्मा प्रत्येकामध्ये आहे. हे आता आपल्याला मानतोय आपण, समजतंय, लक्षात येत आहे. स्वयंप्रकाशी आत्मा. त्यांनी जर कार्य करणं सोडलं तर ह्या दुसऱ्या आत्म्याचा उपयोग नाही. अनात्मा जे दुसरं आहे, जे शरीर आपलं, त्या शरीराचा देहाचा उपयोग नाही. म्हणजे पहिला आता सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आहे. तो स्वयंप्रकाश आहे, तो कोणावर अवलंबून नाही. त्याचं काम चालू आहे. आपण झोपलो तरी सुद्धा त्याचं काम चालू आहे. आपल्या झोपेत सुद्धा आपल्याला कळत न कळत त्याचं काम चालू आहे. झोपेचं कशाला? झोपेत तरी आपण आपला म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण झोपलोय. गर्भावस्थेमध्ये सुद्धा आपलं काम तो करत होता. म्हणजे त्याचंच काम आहे. तर तो स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे न कळत्या अवस्थेत सुद्धा जो आहे तो आत्मा, आणि तो दुसरा जो अनात्मा आहे तो स्थूल आहे. त्यालाही आत्माच म्हटलंय. तो स्थूल आहे आणि तो परप्रकाशी आहे. हे 2 घटक जर लक्षात आले तर मग दुसरा घटक काय आणि पहिला घटक काय ह्याच्यावरती विचार तरी करता येतो. पहिला म्हटलंय त्यांनी सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी, दुसरा स्थूल आणि परप्रकाशी. म्हणजे या आत्म्यावरती तो आत्मा अवलंबून आहे. अनात्मा जो आहे तो आत्म्यावरती अवलंबून आहे आणि आत्मा स्वयंप्रकाशी आहे. ह्या 2 गोष्टी आहे. मग स्थूलातले 2 भेद आहेत. पुन्हा ते दृश्य आणि अदृश्य. स्थूलात 2 भेद आहे. स्थूलात 2 भेद आहे. सूक्ष्मात भेद नाही. सूक्ष्म सत्य आहे. सूक्ष्म आदी आहे. सूक्ष्म अनंत आहे. सूक्ष्म स्वयंप्रकाशी आहे. मग स्वयंप्रकाशी विष्णू आहेत. स्वयंप्रकाशी विष्णू आहेत आणि विष्णूचाच अंश असून सुद्धा स्वयंप्रकाशी आहे. त्यातला आपला कोणता भाग स्वयंप्रकाशी आहे हा प्रश्न विचारायला पाहिजे ना. तोच आत्मा प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. तोच आत्मा सगळीकडे आहे. जड चेतनामध्ये सगळीकडे आहे. पण त्याला समजण्याची बुद्धी स्थूल देहाची त्यांची नाही आहे. स्थूल देहाची जी बुद्धी लागते समजण्याची त्या आत्म्याला, ती त्यांच्याजवळ नाही आहे. हा फक्त फरक आहे. त्यांच्याही जवळ तोच आत्मा आहे जो आपल्याकडे आहे. तोच अंश आहे श्री विष्णूंचा. स्वयंप्रकाशी आत्म्याचा तोच अंश आहे आणि तोच अंश जीवांमध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये, मनुष्य प्राण्यांमध्ये आहे आणि इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. पण इतर प्राण्यांमध्ये जो आहे तो त्यांना समजत नाही. त्यांची ती देहबुद्धी नाही. आपल्याजवळ दुसरं स्थूल बुद्धी आहे देहाच्या सोबत आणि त्याचे 2 भाग आहेत म्हणा. पुन्हा दृश्य आणि अदृश्य. आता दृश्य दिसतं म्हणून बुद्धी मानते. दृश्य दिसतं म्हणून बुद्धी मानते. त्याच्या पलीकडे जे आहे ते अदृश्य आहे ना. पुन्हा हे आपल्याला कळत नाही. जे आपल्याला कळत नाही, जे हृदयाला कळतं. हा गहन विषयाकडे चाललो आहे ना, त्यामुळे थोडा तोलून मापून शब्द वापरावे लागतील आता. कारण आता खरंच ना, तरी हाही समाज सध्या त्यांनी काय नाही यावरती चर्चा केलेली असल्यामुळे तो साधा आहे. पुढचा जो शुद्ध ज्ञान निरूपण आहे तो बाकी खरा निरूपणाचा भाग आहे. या ठिकाणी त्यांनी जो म्हटलंय हा आताचा तो आहे बहुधा ज्ञान. सगळ्या प्रकारचं ज्ञान जे दिसतंय ते, म्हणजे ते ज्ञान आपल्याला मिळालं असं वाटतं आणि त्याचा आनंद आपल्याला वाटतो की आपल्याला एवढं ज्ञान मिळालं. त्या पुढेकडे काही ज्ञान आहे, दृश्य आणि अदृश्याचं ज्ञान आहे, हे बुद्धी मानत नाही. कुणाचीच बुद्धी मानत नाही. आणि ज्याची बुद्धी मानते त्याचं कल्याण आहे. आता या ठिकाणी जर स्थिर झालो, ज्याच्या बुद्धीनी अदृश्याचं ज्ञान किंवा आपल्या पलीकडचं ज्ञान काही आहे, आपल्याला कणभरही कळत नाही असं ज्या जीवाला वाटतं त्याला ज्ञान होतं. बापरे, म्हणजे सगळा उलटा प्रवास करायचा आहे. आपल्याला काही कळत नाही हे पक्क वाटलं पाहिजे तरच कुठे ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते कणभर. असं ते स्थूलातले 2 प्रकार आहे. स्थूलातलं दिसणारं ज्ञान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपला मुलगा आहे, आपलं घर आहे, आपला संसार आहे, पर्वत आहे, नद्या आहे, डोंगर आहे, नंतर पठारं आहेत. हे सगळं दृश्यातलं आहे. आम्ही जाऊन बघू शकतो.
आणि मनाने कल्पना केली तरी त्याच्या कल्पना आपण करू शकतो, असं दृश्य ज्ञान आहे. आता त्या गोष्टी ऐकतो आपण रामायणातल्या महाभारतातल्या, ते पण आपल्याला कळू शकतं, दृश्य वाटतं, कारण आपण मनाने कल्पना करू शकतो की हनुमंत पाताळात गेले, हो गेले, आमच्याही मनाने जातात, हे दृश्यच झालं. म्हणजे तिथपर्यंत दृश्य आहे. मनाने कल्पना करता आली तरी ते दृश्यच आहे, इथे थांबायला पाहिजे. जो मनाने कल्पना करतो आपल्याला वाटतं आपण परदेशात गेलो, पण ते दृश्य आहे ना. जे माहिती नाही त्याच्याकडे जाऊ शकतो का आपण? जे मला माहितीच नाही त्याच्याकडे कसं जाणार आपण? म्हणजे अदृश्य आहे त्याच्याकडे जायचं आहे, जे आपल्याला कल्पनाच नाही. मग कसं मन जाईल आपलं? मनामध्ये काही असली पाहिजे संकल्पना, तरच मन तिथपर्यंत जाईल ना. त्यांचं म्हणणं आहे सुखही तुमच्याजवळ आहे, पण त्याची कल्पनाच नाही तुम्हाला ते सुख काय आहे. म्हणून सोलिव सुख त्या दिवशी वाचलं होतं आपण, की कल्पनाच नाही त्या सुखाची. तुम्हाला सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना अगदी बुद्धीच्या पर्याय, बुद्धीच्या मध्ये आहेत, की बुद्धी सांगते ते सुख आहे, याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, मिळालं का सुख असं विचारते. हृदय तळमळत आहे, हृदय तळमळत आहे, नाही हे पूर्ण सुख नाही, मला याच्यात समाधान नाही. कारण हृदय हा चैतन्याचा अंश आहे. ते धडधड थांबली की आपण आपलं सगळं संपत आहे. मग हे सगळं जर स्पष्ट कळत आहे की हृदयाचा भागच नाही तो, हृदयाला त्याच्या पलीकडे काहीतरी पाहिजे आहे, ते सूक्ष्म जग आहे. आणि ते सूक्ष्म जग मानण्यास बुद्धी तयार नाही. मग निसर्गाचे नियम, त्याचं अंतरंग, हे सगळं काहीतरी विशेष आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, हेही आपल्याला शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. ऋषीमुनींचे जर हे वाचले, ग्रंथ वाचले, हे सुद्धा कळलंय. म्हणजे इथे सुद्धा बुद्धी गेली की ज्ञान नाही. हा अगदी नियमच ठरवायचा, जिथे बुद्धी जाऊ शकते. म्हणजे मी प्रयत्न केला, व्यासांचं भागवत वाचू, हे करू, ते करू, हे कळू, हे करू, हे करू, असं करून ज्ञान कमवलं. आणि ते ज्ञान बुद्धीला पटलं, कारण ते पटलं एखाद्याच्या बुद्धीला. एखादा जो नास्तिक असतो त्याला पटत नाही, तो तर आणखीच म्हणजे गैर आहे. आपण तर निदान त्या बुद्धीप्रमाणे विचार करतो, तर आपण निदान तिथपर्यंत जाण्याची शक्यता तरी आहे. जे नास्तिक आहेत ते तर प्रश्नच उद्भवत नाही, त्याबद्दल आपण बोलतच नाही. पण जे बुद्धीला पटलं म्हणजे मग बुद्धीने ते स्वीकारलं, आणि बुद्धीने स्वीकारलं म्हणजे मी स्वीकारलं, आणि मी स्वीकारल्यानंतर तो कोणीतरी दुसरा आहे आणि मी स्वीकारतोय, ही भावना येते ना. तो कोणीतरी दुसरा आहे, मी स्वीकारतो, मग तितकंच ज्ञान मला मिळतं जेवढं मी मागते. जेवढं मी मागीन तेवढंच ज्ञान मला मिळतं. अरे, उभा असलेला भगवंत, उभा असलेले सद्गुरू इतके काही देऊ शकतात की ज्याची तुम्ही कल्पनाच नाही करू शकत, ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, असं ते ज्ञान देतात. मग त्याचं मागणं आपलं का नसतं? त्याचं मागणं का नसतं? कारण आपल्याला ते नकोच असतं, आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे पाहिजे असतं. मग ते कणकणात तुझी माया, कणकणात तुझी माया, प्रफुल्लित माझी काया, मागणे खुंटले माझे, अमृताची बरसात गुरुराया. असं म्हणायचं आहे त्यांच्याजवळ. अमृतकणातलं वाक्य आहे एक, जे मला वाटलं ते त्या दिवशी जाणवलेलं लिहिलेलं होतं. तर कणकणात तुझी माया, मग भरला घनदाट हरी दिसे, हे लिहिल्यानंतर असं वाटलं भरला घनदाट हरी दिसे, हे तर आधीच लिहून ठेवलंय, मी काय लिहिलं वेगळं? हे लिहिलं गेलं म्हणजे काय? त्याचा अनुभव घेतला म्हणून लिहिलं गेलं आहे. काय आपण काय वेगळं लिहिणार आहे? कोणीतरी लिहिलेलंच आहे. पण स्वतःहून जर एखादी गोष्ट वाटली आणि ती जर ग्रंथांमध्ये सापडली, तर हा उलटा प्रवास झाला ना. आणि कुणालाही बोलण्याची गरज नाही, हा आमचा आणि त्याचा संवाद आहे. मला सुचलं, कुठेही नाही वाचलं, असं जर घडलं तर ती खूप मोठी किमया आहे. मग तिथपर्यंत बुद्धीला सोडूनच दिलाय, बुद्धीचा विचारच करायचा नाही. मग कणकणात तुझी माया, प्रफुल्लित माझी काया, मागणे खुंटले माझे, अमृताची बरसात गुरुराया. दिले सदान हे जे, बुद्धीस पेलत नाही. आता काय वेगळं बोलता येत नाही तरी, बुद्धीपेक्षा वेगळं. दिले सदान हे जे, बुद्धीस पेलत नाही, आणि महिमान वर्णवे हा शब्दात मावत नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा जो दिलेला गोष्ट आहे माझ्याजवळ, ती माझ्या बुद्धीला पेलतच नाही, आणि बुद्धीला पेलत नसल्यामुळे शब्द खुंटले. सगळ्या प्रकारचे शब्द जर माझे खुंटले, तिथे काहीतरी कुठेतरी ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, की जे ज्ञान बुद्धीला झेपतं, बुद्धी स्वीकारते.
बुद्धीने ज्या गोष्टीचा स्वीकार केला ती माईक बुद्धी माईकच विचार करते. आपण आपल्या पिढ्यांचा विचार केला, जास्तीत जास्त 3 पिढ्यांचा, आणखी किती करणार आहे बुद्धी. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर स्वीकार कुठपर्यंत होतो, जोपर्यंत माहिती आहे. शरणागती कुठून सुरू होते, काहीच माहिती नाही. हा फरक अतिशय महत्त्वाचा आहे. बहुधा ज्ञान निरूपणामध्ये हा विषय इतकासा नाही जो शुद्ध ज्ञानामध्ये आहे. मग आता यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जी मूल्य आहे त्याच्या पुढे, बुद्धीच्या पुढे जर जायचं असेल आपल्याला, तर आपल्याला सगळं मिळू शकत नाही यावरती पक्का विश्वास पाहिजे. आपली बुद्धी कितीही मोठी असली तरी आपल्याला सगळं ज्ञान कुणालाच होऊ शकत नाही. सगळं ज्ञान पण आहे त्याच्यात समाधान मिळालं तर ती कृपा म्हणजे सगळ्या ज्ञानांच्या पलीकडची कृपा आहे. हे जर लक्षात घेतलं तर ज्ञानाच्या मागे जाण्याची गरज नाही. आता समर्थांनी तर पूर्ण शब्दशः सांगितलंय की कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही. धक्का बसतो वाचून, धक्का बसतो ऐकून की अरे असं होतं का ते, आपल्याला ते ह्याच्यातच असं अगदी शब्द न शब्द त्यांचा खरा आहे. या ठिकाणी आपण घाईनी घेणार आहे कारण की कोणतं ज्ञान नाही, नकारात्मकचा विचार आपण जास्त करत नाही. त्यामुळे त्यांनी जे नाही ते पण सांगितलं आहे. म्हणजे त्यावर तिथे जर जायचं असेल तर आत्मज्ञानाच्या शिवाय पर्याय नाही. आणि पुन्हा 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 प्रश्न पडतो की आत्मज्ञान कठीण आहे, स्वतःचं ज्ञान कठीण आहे, इतर सगळं घेणं मला सोपं वाटतं, फक्त आत्मज्ञानच नको. हे किती हास्य येण्यासारखी गोष्ट आहे, हास्यास्पद गोष्ट आहे ही आपल्यासाठी. जो भक्त आहे, ज्याला याची लालसा आहे, तो स्वतःला ओळखत नाही, काय लोकांना ओळखायला जातोय. तो स्वतःला ओळख, तिथे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ते आत्मज्ञान जे आहे ते खरं ज्ञान आहे. तिथे बुद्धी जाऊ शकत नाही. तिला बुद्धीला कुठेतरी खाली वाकून नमस्कार केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आणि ज्ञानाबद्दलची आपली सध्याची जी कल्पना बरोबर नाही हे दाखवल्याखेरीज खरं ज्ञान कोणतं हे कसं करणार. म्हणून हा अगदी असा पुसटशी कल्पना या ठिकाणी आपण घेऊ. जास्त वेळ या निरूपणात या समासामध्ये घालवण्याची तशी गरज नाही. पुढचा जो समास आहे त्यावर कितीही वेळ घालवला तरी कमी आहे. मग या पद्धतीने आपल्याला या आजचा समास जो सुरू करायचा आहे तो आहे समास 5वा, बहुधा ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ, जाणार नाही श्रीराम. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय ज्ञानरहित तळमळ जाणार नाही, ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. आणि मला तर वाटतंय की ज्ञान भरपूर आहे. MA, MEd, MA, PhD, आणखीन त्याच्या पुढे डिलीट, त्याच्यानंतर डबल ग्रॅज्युएट, डबल पोस्ट ग्रॅज्युएट. एखादा सायन्सचा विद्यार्थी असेल तर सायंटिस्ट बनतोय. मग हे सगळं ज्ञान मला वाटतंय ज्ञान आहे. पण ज्ञानरहित तळमळ जाणार नाही म्हणतात. ज्ञानरहित, ज्ञान नसेल तर तळमळ जाणार नाही. आम्हाला तर ज्ञान आहे तरी तळमळ का आहे, हा प्रश्न आपला आहेच ना. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, जव ते ज्ञान, जोपर्यंत ते ज्ञान नाही प्रांजळ. प्रांजळ म्हणजे सहजतेने मिळालेलं. प्रांजळपणे कबूल करा की जव ते निर्फळ, जोपर्यंत हे प्रांजळपणे समजणार नाही तोपर्यंत ते सगळा प्रवास निर्फळ आहे. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. याचं कारण बुद्धीने मिळवलेलं ज्ञान हृदयाला पेलत नाही आणि आपल्याला बुद्धीचं ज्ञान पेलत नाही. अशी अमृताची बरसात गुरुरायांनी करायची आहे. हा अतिशय महत्त्वाचा विचार साधकांनी केला पाहिजे. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ, जाणार नाही श्रीराम. ज्ञान म्हणता वाटे भ्रम. जे ज्ञान आपल्याला वाटतंय ज्ञान आहे तो भ्रम आहे. किती धक्का बसला बुद्धीला पहिल्या. आतापर्यंत तर इतका अहंकार त्या गोष्टीचा होता की जे माझ्याजवळ आहे ते फक्त मीच करू शकले. किती कष्ट केले, इतके कष्ट करून एवढं ज्ञान मिळवलं आणि त्याचा परिणाम झाला. किती पैसे मिळवले, किती प्रसिद्धी मिळाली, किती कौतुक झालं माझ्या ज्ञानाचं. आणि समर्थ अजून दासबोधाला सुरुवातच झाली नाही आणि म्हणतात ज्ञान मानता वाटे भ्रम. आणि ते म्हणतात ज्ञान वाटे भ्रम कारण संसारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते ज्ञान तुम्ही मिळवलं त्याबद्दल कौतुक आहे. पण तळमळ थांबवण्यासाठी ते कामाचं नाही, आत्मकल्याणासाठी ते कामाचं नाही. आणि खरंच आत्मकल्याणाच्या शिवाय दुसरा हेतू आहे का आपल्या मनामध्ये? आनंदाच्या शिवाय. आनंदासाठी जन्म आहे. आनंदासाठी जन्म असल्यामुळे ज्ञान म्हणता वाटे भरम. काय रे बा असेल वर्म. काय वर्म आहे याचं, काय रे बा. कसे लिहितायत शब्द बघा समर्थ. काय रे बा, काय करू आता, काय म्हणायचं. भ्रम म्हटलो तर वर्म काय. भ्रम जर हा आहे, जे माझं ज्ञान आहे
जे मला सगळं मिळालं आहे, नुसतं मिळालं नाही, कष्ट केले. इकडचं आपोआप मिळणार आहे बरं. इकडचे काहीच कष्ट नाही. सहज सुंदर श्रीराम, सहज सुंदर राम अनुरागी, अगदी सहजता आहे इकडे. तिथे किती कष्ट केले, रात्रंदिवस कष्ट केले. कोणाकोणाला तर दिव्याखाली बसून शिकावं लागलं. आणि सगळं असं करून कष्ट केले, संसारासाठी कष्ट केले, बैलासारखं वाहिलं ओझं. हे सगळं केलं, मी केलं. आणि तो भ्रम आहे. एक क्षणी असं वाटतं की हे जे म्हटलं ते अजून ज्ञान नाही दिलं तरी चालतो, खरंच भ्रम आहे. कारण इतके दिवस जे वाया घालवले ते जर स्वतःसाठी घालवले असते, स्वतःच्या आनंदासाठी घालवले असते, तर त्या भ्रमात आपण राहिलोच नसतो. पण ते वेळ येईशिवाय, एखादी गोष्ट सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय कळत नाही, समोर असलं तरी वळत नाही, अशी गोष्ट आहे. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म, याचं वर्म काय, एवढी तळमळ का, एवढे प्रत्येकाचे आसुसलेले का, का असमाधानी आहेत सगळेजण, का त्यांना पूर्ण सुख मिळत नाही, म्हणून हा अनुक्रम. म्हणून फक्त सांगितलेला आता. माझं काय कारण आहे? तुम्ही दुःखी आहात, तुम्ही कष्टी आहात, तुम्हाला पूर्ण समाधान मिळत नाही, सगळं काही तुमच्याजवळ आहे, तरीसुद्धा जर तुम्हाला काही मिळत नाही, म्हणून हा अनुक्रम आहे फक्त. बाकी दुसरं काही कारण नाही. तुम्हाला पूर्ण सुख देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत, समर्थ म्हणताय. असं सांगणारं कोणीतरी पाहिजे ना. सांगितलं तरच आपल्याला कळेल ना की समर्थांना काय सांगायचं आहे. त्यामुळे ते म्हणतात की ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म, असे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी, तुमची तळमळ शांत करण्यासाठी, तुमचं कल्याण करण्यासाठी. नुसती तळमळ शांत करून उदासीन नाही करायचं आहे भक्ताला. उदास काय अर्थ नाही कशातच, असं पण नाही करायचं आहे. पुढे जाऊन त्यांना म्हणायचं आहे कल्याण झालं आहे तुझं, आणि कल्याण झालं म्हणजे तुला मोक्ष मिळाला आहे, मोक्ष मिळाला आहे म्हणजे तू मुक्त झाला आहे, मुक्त झाला आहे म्हणजे तुला आनंद मिळाला आहे, आणि तू आनंद स्वरूप परमात्म्याचाच अंश आहे हे तुला कळलं आहे. ह्याहून जास्त काय पाहिजे तुला? ह्याच्याहून जास्त जगातच काही नाही. जे मी तुला देणार आहे जगामध्ये काहीच नाही. कारण जगाचा जगतपती तुला देतो आहे. मग आणखी उरलं काय? म्हणजे तळमळ कशी जिथे जायचं आहे हृदयाला तिथे जाता येत आहे. मग हृदय शांत आहे, आणि हृदय शांत म्हणजे देह शांत, देह शांत म्हणजे बुद्धीला खाली वाकवलाय. ह्या सगळ्या शांततेच्या गोष्टी आहेत सगळ्या. जिथे शांतता आहे, जिथे अट्टहास नाही, ते ज्ञान. ज्ञान म्हणायचं का मग त्याला? ते आत्मज्ञान आहे. ते आत्मज्ञान. त्या ज्ञानाला सोडूनच द्यायचं बाजूला. कोणतं ज्ञान आहे ते नाही, ते समर्थ सांगतातच आहेत. आता आत्मज्ञानाबद्दल आपण जर विचार केला तर बाकी उर्वरित सगळं ज्ञान निरर्थक. आत्मकल्याणाच्या दृष्टीने जय जय रघुवीर समर्थ. भूत भविष्य वर्तमान. काही लोक म्हणतात 4 जन्मापूर्वीचं मला माहिती आहे. कळतं पुष्कळांना. काय तर थोतांड आहे की नाही माहिती नाही, पण ते ज्ञानाची गोष्ट आहे. ज्ञान आहे ते कोणत्या तरी ग्रंथात लिहिलेलं आहे, भविष्याच्या ग्रंथात लिहिलेलं आहे की पूर्वीचं ज्ञान, वर्तमानाचं सुद्धा ओळखतात चेहऱ्याकडे बघून, आणि भविष्याचं तर कळतच आहे. भविष्य हे ज्ञान नाही. भूत भविष्य वर्तमान, मागचं सांगतात, आताचं सांगतात, पुढचं सांगतात. आता कृष्णांनी सांगितलं अर्जुनाला, आणि स्वतःचे 100 जन्म आठवतात म्हणे. ते ज्ञान ते वेगळ्या दृष्टीने सांगतायत की तुला ज्ञान देण्यासाठी या गोष्टीची कल्पना देतो. हे जे ज्योतिषकार सांगतात ते कशासाठी सांगतात? की जेणेकरून माझा फायदा झाला पाहिजे. खरं का खोटं कोणी पाहिलं? की माझं खरंच पूर्वायुष्य असं होतं काय, मला कसं कळणार आहे? त्यांनी सांगितलं त्यावरती विश्वास आहे. पण कृष्णांचं तसं नाही. कृष्ण जे बोलतात ते सत्य आहे, सत्य बोलतात. कृष्णांची आणि बाकी कुणाची तुलना होऊ शकते? रामाची आणि कुणाची तुलना होऊ शकते? सत्याची असत्याची तुलना होऊ शकते? होऊ शकत नाही. त्याच्यामुळे भूत भविष्य वर्तमान जाणणारा कोण असेल तर तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक फक्त. बाकी सगळे थोतांड आहे. पण जाऊ द्या, आहे ते ज्ञान. थोतांड आहे हा विषय जरी बाजूला ठेवला तरी ते ज्ञान आहे असं जरी मानलं तरी ठाऊक आहे परिचिन्न. यासीही म्हणजे तर ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे श्रीराम. याला म्हटलं चला ठीक आहे, तुम्हाला कळलं आहे, तुम्ही ज्ञान कष्ट केलेत 25 वर्ष ते ज्ञान मिळवण्यासाठी, आणि एखाद्याचं भूत भविष्य थोडंसं चुकत असेल पण बरेचदा इतरांपेक्षा बरोबर येत आहे ते ज्ञान वाटतंय, पण ते ज्ञान नाही. सुरू झालं आता कोणतं ज्ञान नाही. त्यापेक्षा या ज्ञानाच्या मागे लागू नये. हा एक शेवटचं वाक्य आपण जे श्रीरामच्या नंतर म्हणायचं, त्यापेक्षा आपण ज्ञान नकोच, त्यापेक्षा ज्ञान नकोच, त्यापेक्षा ज्ञान नकोच, त्यापेक्षा भक्ती दे, ज्ञान नकोच. आणि बोलणारी कोण आहे माहिती आहे का? की जे डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्याचाही अभिमान आहेच, स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा की सगळं सांभाळून जर आपण इतकं सगळं करू शकतो पण तेही ज्ञान नाही. हे पुढे आलंच आहे त्यांचं, तेही ज्ञान नाही.
म्हणजे बुद्धीला धक्का पहिला कसा बसला, जबरदस्त शॉक, की काही खरं नाही तुझं, इकडे आली ना तरच खरं आहे, अन्यथा ते सगळं ज्ञान निघून जाणार आहे. कुणाजवळ जाणार आहे तुझं ते ज्ञान. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. आयुष्य वाया घालवलेले लोक आहेत, वाया नाही, खपवलेले लोक आहेत त्या गोष्टीसाठी, पण ते ज्ञान नाही. नंतर भूत भविष्य वर्तमान, त्याबद्दल 2 फाटे फोडले आपण, की भूत भविष्य वर्तमान असू शकत नाही, पण एखाद्याला आहे तरी ते ज्ञान नाही. बहुत केले विद्या पठण, संगीतशास्त्र रागज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन, हेही ज्ञान नव्हे. वेदाध्ययन सुद्धा ज्ञान नाही. धक्का बसतोय. जे आता गुरुकुलांमध्ये असतील ते मुलं काय म्हणतील, म्हणजे त्यांनी जबाबदारीने केलं असेल की नाही हे बोलणं. जबाबदार व्यक्ती म्हणण्यापेक्षा काय बोलायचं समर्थांना. समर्थांनी असं म्हणणं म्हणजे काय, कितीही काही मंत्र याग यज्ञ सगळे केले, ती जर शरणागती नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. म्हणजे तो मार्ग तोच आहे, ज्ञानाचा धर्ममार्गच आहे तो, पण तो धर्ममार्ग सुद्धा जर तो शरणागतीकडे जात नसेल तर ते व्यर्थ आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. तसं कोणतं ज्ञान वाईट आहे. आपण एवढं शिकलो, मग हे का वाईट शिकलो का आपण. त्या शिक्षणातूनच तर या ज्ञानाकडे वळता आलं, बुद्धी तेज होते. ज्ञानाने बुद्धी, अडाणी लोक इकडे वळण्यापेक्षा शिकलेले लोक वळत आहेत, ही काही कमी गोष्ट आहे का महत्त्वाची ज्ञानाच्या बाबतीत. ज्ञान घेणं आवश्यकच आहे, पण आत्मकल्याणाच्या दृष्टीने ते ज्ञान नाही. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला आत्मकल्याणाचा विचार करायचा आहे दासबोधामध्ये, त्यामुळे आत्मकल्याणासाठी ते ज्ञान नाही. म्हणजे ते घ्या, पण त्याचा अभिमान करू नका, एवढंच. जे घेता येईल तेवढं घ्या. आयुष्यभर ज्ञान घेतो माणूस, आपलं संपलंय का ज्ञान घेणं, इकडून तिकडून घेतोच आहे. पण ते ज्ञान घेत असताना सतत आपलं नम्रतेने घ्या, जेणेकरून ते ज्ञान बरोबर ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. बहुत केले विद्या पठण, नाना व्यवसायाचे ज्ञान. आता नुसते शब्द आहेत. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे श्रीराम. परीक्षा देतो वेगवेगळ्या प्रकारच्या, ते ज्ञान नाही. त्यापेक्षा जीवनाची परीक्षा दिली, अनुभव घेतले तर कदाचित ज्ञानी होईल, कारण त्या परीक्षेतूनच भगवंत दिसतो. जिथे दुसरं कोणी दिसत नाही तेव्हा देव दिसतो म्हणतात. जेव्हा दुसरं कोणीही दिसत नाही, जितका संसाराचा व्याप वाढला आणि जितका संसारातून तो दुखावला, तितका हरी सुखावला. कारण हरीला वाटतंय की आता तरी कमीत कमी आपल्याकडे येईल, असं ते ज्ञान. नाना वनितांची परीक्षा, स्त्रियांची परीक्षा, नंतर नाना मनुष्यांची परीक्षा. हा मनुष्य कसा आहे, तो मनुष्य कसा आहे, हा बरा का तो बरा, असं करून एकाला निवडतो. ही बरी का ती बरी करून, वनिता करून, अतिशय हुशार विद्वान माणूस परीक्षा करून एखादी वनिता निवडतो. तेही ज्ञान नाही, कारण त्याच्यामुळे त्या ज्ञानाची परीक्षा होऊन अत्युत्तम स्त्री तो निवडतो, अत्युत्तम पुरुष ही स्त्री निवडते, तेही ज्ञान नाही. नंतर नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. असे बाकीचे कोणते ज्ञान आहे, नरांचं ज्ञान घेतलं तरीही ते ज्ञान नव्हे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. इतका छान ओळखतो अश्व कोणता चांगला आहे, कशासाठी चांगला आहे, त्याचा उपयोग काय, अशी अतिशय ज्ञानी माणसं असतात. त्या ज्ञानाचा सुद्धा समर्थ म्हणतात आत्मकल्याणाशी उपयोग नाही. तो त्या क्षेत्रातला उत्तम आहे, पण त्याचा आत्मकल्याणाशी संबंध नाही. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. ही नावं दिली आहेत. कोणतं ज्ञान नाही. म्हणजे यापैकी ज्यांना एखादं ज्ञान असेल, जसं सुरुवातीलाच मला मी म्हटलं की नाही, सुरुवातीलाच झालं नाना बहुत केले विद्यापठण, पहिलाच नंबर माझा लागला. बहुत केले विद्यापठण असं जर आपण म्हटलं की माझा नंबर लागून गेला, ते ज्ञान नाही हे सांगून दिलं, म्हणजे धक्का बसायचा बुद्धीला बसून गेला. आता एखादा व्यवसाय करत असेल त्यालाही धक्का देतात. एखादा वनितांची परीक्षा करून आणला असेल घरामध्ये, त्यालाही धक्का देतात. नरांची परीक्षा, अश्वांची परीक्षा करून कोणी केलं असेल जीवन सार्थक, त्यालाही धक्का देतात. नंतर नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना धातूंची परीक्षा, किती हुशार असतात लोक धातू ओळखण्यामध्ये, धातूंचे दागिने बनवण्यामध्ये. नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. म्हणून म्हटलं या ओव्या फक्त समर्थांची उजळणी ऐकू. किती त्यांनी बारीक लक्ष ठेवलं आहे सगळ्या ज्ञानाकडे. नाना भूमींची परीक्षा,
नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना दुःखांची परीक्षा, नाना दुःखांची परीक्षा, दुःखांची परीक्षा करता येते. नाना रोगांची परीक्षा वैद्य, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. किती लोकांना धक्के देत देत पुढे चाललो आहे. याचा तरी अभिमान, हे तरी माझं ज्ञान खरं, इतकं मी मिळवलं नाही ते खरं. एकही असं सुटला नसेल याच्यात समर्थांच्या नजरेतून की जो स्वतःला ज्ञानी समजतो आहे. याचा अर्थ पुन्हा मीचा अर्थ घ्यायचा नाही. जसा गीतेमध्ये श्रीकृष्णांना सगळेजण मी करतो असं म्हणतात, तसं प्रत्येक ग्रंथकाराला असं म्हणणार म्हणजे तुम्ही काही विशेष आहे का असं म्हणण्याचा असा अर्थ नाही. अर्थ असा की जे तुम्ही समजता तो भ्रम आहे. ज्ञान वाटता वाटे भ्रम, कारेबा असेल वर्म, म्हणून हा अनुक्रम सांगिजेला आता श्रीराम. मी अनुक्रम का सांगतोय, हा इतका विस्तृत प्रकार का सांगतोय, ह्यामध्ये जर तू असशील तर ते ज्ञान नाही हे लक्षात ठेव. नंतर त्यांनी म्हटलंय की नाना क्षत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. माणसांकडे बघितलं की ते किती ज्ञानी आहे तसं वाटतं. ज्ञानी आहे असं आपल्याला वाटतं, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. त्या क्षेत्रात एखादा ज्ञानी जर व्यक्ती बघितला आपल्याला अप्रूप वाटतं. समर्थ म्हणतात कोणत्याही प्रकारचं ज्ञान आत्मकल्याणाच्या शिवाय असेल तर ते ज्ञानच मी मानत नाही. कारण जन्म त्यासाठी झाला नाही, जन्माचं सार्थक त्यासाठी झालेलं नाही. तू कर्तव्य केलं पण कर्तव्यातून अर्धाच भाग जीवनाचा पूर्ण होतोय, पूर्णत्व जीवनाला येणार नाही. हृदयाची तळमळ थांबणार नाही. शेवटपर्यंत तळमळ तळमळ करत राहशील, मरशील आणि पुन्हा जन्म घेशील. जोपर्यंत तुला मुक्ती मिळणार नाही तोपर्यंत तुला गर्भवासाचं दुःख भोगावंच लागणार आहे. त्यापेक्षा हे ज्ञान नाही आणि कोणतं ज्ञान आहे हे समजून घेतलं तर तुला तुझं कल्याण होईल. म्हणून मी बोलतो, बाकी माझं बोलण्याचं काही कारण नाही. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना प्रकारच्या परीक्षा देतो ते ज्ञान नाही. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम. याचा अर्थ चुकूनही असा काढायला नको, कारण दोन भाग सांगितले, सूक्ष्म आणि स्थूल आहे ना. सूक्ष्म आणि स्थूल भाग सांगितल्याबद्दल स्थूलामध्ये जो काही करतोय ते कर्तव्य त्याला त्या काळी करावंच लागतं. जन्मच तसा येतो आपल्या प्रारब्धाप्रमाणे, तर तेवढं आपलं करणं कर्तव्य आहे. पण त्या कर्तव्या व्यतिरिक्त हे कर्तव्य जर विसरला तर त्या ज्ञानाला किंमत नाही. ते करता करता जर एक श्रीरामाचं नाम घेतलं, हरे राम हा मंत्र सोपा जपारे करत करत जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाला किंमत आहे. कारण तिथे शरणागती आहे. बस एवढाच फक्त फरक आहे. ज्याला जे मिळवायचं ते मिळवायचं आहे. एक व्यक्ती होता ज्यांनी निर्णय घेतला इतका पटकन की मला हे गाव सोडायचं आहे, मला देश सोडायचा आहे आणि मला परदेशात जायचं आहे, अर्थात माझे आई वडील सोडायचे आहे, सगळं सोडायचं आहे. निर्णय घेतला. हृदयाला कधीतरी वाटलं असेल, असं 25-30 वर्षानंतर वाटतं त्याच्या. जोपर्यंत गेला आनंदात आयुष्य गेलं 25 वर्ष. याचा अर्थ पूर्ण आयुष्याचं सार्थक झालं का? साध्या जगातलं सुद्धा आपण अर्थ काढू शकतो असा. विचारावं एखाद्या व्यक्तीला. खरं बोल म्हणा. सत्य बोलणारा असेल तर निर्णयावर बोलायला पाहिजे. आजकाल सगळेजण निर्णयावर बोलतात की निर्णय घेतला तो योग्य होता का, तुला निर्णय पटला का. प्रत्येकाला विचारलं पाहिजे. आत्मसमाधान त्या ठिकाणी मिळतं. आणि समजा त्यांनी आनंदाने दिवस घालवले, बिलकुल विसरून गेला कर्तव्य, देशकर्तव्य, कुटुंबाचं कर्तव्य सगळं विसरला, पण आनंदात होता, म्हणजे तो भ्रम नव्हता का त्याचा? जर एक क्षण त्याला असं वाटलं एखाद्या व्यक्तीला, आणि असे खूप अनुभव आहेत आपल्याजवळ की त्यांनी जर असं म्हटलं की नाही चुकलंच माझं, इतकं महत्त्वाचं त्या पैशाच्या मागे लागून आता मला त्या पैशात सुद्धा सुख वाटत नाही, पण जे हातातून सुटलं ना त्याचं दुःख वाटतंय. मग खरं ज्ञान कोणतं? खरं हृदयाची संकल्पना कोणती? हृदयाने काय कौल दिला? सुरुवातीला हृदयाने कौल दिलाही पण होता, पण बुद्धीने तो ऐकला नाही. बुद्धीने ऐकला नसल्यामुळे त्याने तो निर्णय घेतला. कारण बुद्धीचा ऐकतो, बुद्धी हुशार समजते स्वतःला.
बुद्धी आपला शत्रू आहे हे कळतच नाही, तोच खरा भ्रम आहे. राहू आणि केतू दाखवणारे मला वाटते बुद्धीच असली पाहिजे, असा भ्रम निर्माण करते सगळ्या गोष्टींचा, की सत्याला येऊच देत नाही समोर. मग हे सगळे 25-30 वर्ष गेल्यानंतर जर एक क्षण, पण त्यावेळी आईवडील राहत नाही, देश राहतो भले, पण देशात येऊन सुद्धा आईवडील जर नसतील आणि घर नसेल तर त्याला किती चुटपुट लागेल. आई नाही, वडील नाही, ते पडकं घर आहे. आणि देशात येऊन देशातले लोकही ओळखत नाहीत. मग प्रांत आपला वाटत नाही, विभाग आपला वाटत नाही. 30 वर्षापूर्वी सोडलेलं घर आपलं राहत नाही, पडकवून जातं घर. मग या सगळ्या गोष्टी बघितल्यावर जर त्याला चुटपुट लागली तर उपाय काय? म्हणजे हा जो घटना आपल्या हातात, तसंही काळाच्या नंतर आपल्या हातात काही राहतच नाही शिल्लक. एकदा का तो काळ आपल्याला ओलांडला की आपल्या हातात शिल्लक काही राहत नाही. तो जो निर्णय घेतला त्याचा पश्चाताप करणे किंवा आनंद व्यक्त करणे, या 2च गोष्टी आपल्या हातात राहतात. नंतर आपल्या हातात काही राहत नाही. नंतर त्याला वाटलं तर उपयोग काय? मग तेव्हाही स्थिर मनाने घेतलाय ना निर्णय, भोगायची फळं, दुःखात राहायचं. मग हे दुःख कोणी ओढवलं? आपणच ओढवलं. हे जर संसारात घडू शकतं तर परमार्थता आपला सरळ संबंध कुणाशी आहे? भगवंताशी आहे. भगवंताला ओळखत नाही हे पाप झालं, भगवंताला सोडून दिलं हे पाप नाही झालं. मग जेव्हा आपला पूर्ण संसार होतो आणि मग एकदम आठवतं की इतकं काही दिलं आणि आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. मग हे देणारा तो खरा निस्वार्थी प्रेमळ होता, त्याला विसरून आपण या स्वार्थी दुनियेमध्ये भटकत राहिलो, असं जर जीवाला वाटलं तर ती तळमळ खरी की नाही? म्हणजे हृदय सतत तळमळ देतं. हे संसारातले उदाहरण आहे. म्हणजे आपला देश सोडला, मग काय राहिला हातात? देश सोडला, देशातले लोक नाही, घर पडून गेलं, आई वडील मरून गेले, बहीण भावांची लग्न झाली आणि स्वतःचं आयुष्य तर तू उपभोगलाय तरी सुख नाही. असं होत आहे. आणि जो खरा सत्वशील माणूस आहे त्याचं होत आहे. ह्या यवनांबद्दल आपण बोलत नाही, दुष्टबुद्धींच्या बद्दल आपण बोलत नाही, त्यांचं कल्याण होणेच नाही. पण ज्यांचं कल्याण आहे ते, मग ह्यात इथे ज्ञानाचा कुठे प्रश्न आला? ते हृदयाचा कौल ऐकला असता तर कदाचित त्याच ठिकाणी आनंद भोगता आलाच. आहे त्याच्यात राहू, पण आई वडिलांसोबत राहू, आई वडील आहेत तोपर्यंत सुख घेऊ, आणि नंतर ते गेल्यानंतर हे मनाला हुरहुर तर वाटणार नाही की आपलं काहीतरी कर्तव्य राहिलं. आपलं कर्तव्य जर संसारातलंच कळलं नाही तर परमार्थातलं कर्तव्य काय करणार? आजच समर्थ म्हणाले, म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणाले, जो संसार चांगला करतो तोच परमार्थाकडे वळू शकतो, दुसरा नाही. संसाराला सोडून परमार्थ करता येणार नाही. म्हणजे हे जे सगळं ज्ञान आहे ते मिळवलं, ते योग्य केलं, पण ते आत्मकल्याणाचं नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. नाना शब्दांची परीक्षा करतात, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. यादीच आहे मोठी, हे ज्ञान नव्हे श्रीराम. आपण भाषांची परीक्षा केली, किती लोक कितीतरी भाषा शिकतात, त्यावर प्रभुत्व मिळवतात, ते ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. म्हणून म्हटलं ना, आपल्याला फक्त असं ओलांडून जायचं आहे या समासाला. या ठिकाणी आपला कोणीतरी एक जण या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी जो असेल त्याने हे समजायचं की हे ज्ञान नाही. कारण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेणारा 64 कलांचा एखादाही नसतो. 64 कलांचं हे सगळंच मला माहिती आहे असं म्हणणारा कोणी नाही. त्याच्यामुळे एका ओळीवर एकाने स्थिर व्हायचं आणि बाजूला व्हायचं, हे ज्ञान नाही. नेमकेची बोलणे, तत्काळाची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे, हे ज्ञान नव्हे श्रीराम. शीघ्रची कवित्व करणे, कोणाला वाटतं की मी शीघ्र कवी आहे, कुणाला वाटतं की मी पटकन बोलू शकतो, कुणाला वाटतं मी पटकन उत्तर देऊ शकतो, कुणाला वाटतं मी नेमका बोलतो, मी जास्तीचं बोलत नाही, हे सगळं ज्ञान आहे असं वाटतं, तेही ज्ञान नव्हे श्रीराम. जे काही तू करू शकतो ते सगळं कुणाच्या तरी कृपेने होतं, हे जोपर्यंत भान येत नाही ते कोणतंही ज्ञान समर्थ मानत नाहीत, की सत्य ते गोष्ट नाही. नेमकेची बोलणे, तत्काळाची प्रतिवचन देणे, हजरजबाबी ज्याला म्हणतो, पटकन एखादी गोष्ट कोणी सांगितली त्याची हजरजबाबीपणे उत्तर देणे, हे ज्ञान आहे. संसारातलं ज्ञान ते आहे, पण आत्मकल्याणाचं ते ज्ञान नाही. नेत्रपालवी नाद कळा,
नाद कळा, कर पालवी भेद कळा, स्वर पालवी संकेत कळा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. स्वरांच्या द्वारे, नेत्राच्या द्वारे म्हणजे नृत्याच्या द्वारे, हावभावांच्या द्वारे जे काही ज्ञान मिळालंय ते ज्ञान नाही. काव्यकुशल संगीत कळा, एखादा काव्यकुशल आहे, आता एखाद्याचं संगीत आहे, संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभा चातुर्य शब्द कळा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. बसला धक्का पुन्हा. जे कोणी असतील त्या क्षेत्रामध्ये पण बघा, ते बिस्मिल्ला खान एवढे हे मुस्लिम असून सुद्धा त्यांचं जे एक व्हिडिओ ऐकला त्या ठिकाणी इतके गोड बोलले. स्वर लागला की मला अल्लाह दिसतो म्हणे. माझा पहिला स्वर लागला की असं वाटतं की अल्लापर्यंत पोचतोय. हे जे आहे ना, मग याला ज्ञान म्हणायचं. कारण त्यांनी जे, मी बोलत नाही म्हणे जास्त, कारण बोलण्याचं माझं कामच नाही, माझं वाजवायचं काम आहे. पण वाजवत असताना मी इतका रंगून जातो त्या ठिकाणी की मी समोर कोण बसले हे सुद्धा मला कळत नाही. इतकी गोड मुलाखत आहे ती, मी त्याचे शब्द न शब्द सांगू शकत नाही. इतके छान बोलले की असं वाटलं पुन्हा पुन्हा ऐकावं. म्हणजे भगवंताबद्दल कोणी काही बोलत असेल ना, पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. जो स्वतःबद्दल बोलतो ना, कंटाळवाणं होतं. मग ते जे त्यांचं सभाचातुर्य किंवा त्यांचं गाणं काव्यकुशल संगीत कळा त्यांच्यामध्ये जे आहे ते ज्ञान आहे. कारण त्यांना आत्मज्ञान झालंय. माझा स्वर तिथपर्यंत पोचतोय हे जे त्यांना ज्ञान होतं. लता मंगेशकर तर सरस्वतीचा अवतारच म्हणतोय आपण. मग तिचं ज्ञान या ज्ञानात येत नाही. ते ज्ञान नव्हे या ज्ञानात लता मंगेशकरांचं येत नाही. याचं कारण ती सरस्वती स्वरूप आहे. हे आपण आपलं भाग्य आहे की ज्यांनी लता मंगेशकरचा जीवनकाल बघितला. मग हे सगळं ज्ञान नाही कसं? तिथं प्रत्येक वेळी शरण आहे. तिची बोलण्याची प्रत्येक पद्धत एवढ्या उच्च पदस्थ असून सुद्धा त्याच्यामुळे ती पुढे गेली. म्हणजे त्यामुळे ती रसिकांच्या मनात स्थान आहे. नाही तर असे गाणारे अनेक असतील, पण तिची जी शरणागती आहे, तिचं जे घरातली पूजा करण्याची पद्धत आहे, तिचं सतत भगवंताचं अस्तित्व मांडण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत म्हणजे ते ज्ञानात येते. ते आत्मज्ञान आहे तिला, ती आत्मज्ञानी आहे. मग आत्मज्ञानी असल्यामुळे मी कोण आहे हे तिला माहिती आहे, मी त्याचा अंश आहे हे तिला कळल्यामुळे ती त्याला सगळं समर्पित करत असते. त्यामुळे ते ज्ञान आहे. मग काव्यकुशल संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा. मग त्याच ठिकाणी छोट्या छोट्या मुली गाणाऱ्या लताबाई लताबाई असं जेव्हा करतात आणि स्वतःचं कर्तृत्व गातात तेव्हा हसू येतं. कोणत्याही क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तीशी आपण लहान व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा हे स्वतःच्या मुलाखती देतात ना, इतकं आश्चर्य वाटतं आपल्याला. मग आपण जर एखादी गोष्ट केली तर समर्थांना किती हसू येत असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, उच्च पदस्थ व्यक्तींचा विचार केला ना, तर नतमस्तक माणूस होतो आणि ते आत्मज्ञानाकडे नेणारं ज्ञान आहे. वाग्विलास मोहन कळा, मोह टाकतात. अक्षरशः मोह कशा हालचाली असतात, मोह कसं बोलणं असतं. रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा, हेही ज्ञान नव्हे श्रीराम. म्हणजे इतक्या मोहक असतात, इतकं हास्य सुंदर असतं, इतकं नृत्य सुंदर असतं, इतकं गाणं सुंदर असतं की त्याच्यासाठी त्यांनी वयाचे 25 ते 3 वर्ष जसे वेदाध्ययनासाठी गुरुजींनी घालवले, तसेच त्यांनी नृत्यासाठी घालवले, तसेच त्यांनी गाण्यासाठी घालवले, तसेच त्यांनी बोलण्यासाठी घालवले. 25-30 वर्ष ज्ञान मिळवलं, तेही ज्ञान नव्हे श्रीराम. नंतर आधी करून नाना लाघवे चित्रकळा, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. अरे डोंबारी खेळ करतो, काय सोपा असतो का त्याचा खेळ करणं? पिढ्यानं पिढ्या त्यांचा तो खेळ चालतो, पण ते ज्ञान आहे का? जर त्याच्यातला एखादा वेगळ्या पद्धतीने आला पुढे तर त्याचं ज्ञान आहे. आत्मकल्याण प्रत्येकाला शक्य आहे, पण त्यासाठी त्याची वृत्ती तशी आहे का? वृत्तीत बदल तरच ज्ञान मिळेल, अन्यथा नाही. मग त्याचं डोंबारी खेळ आपण करू शकतो त्यांचे खेळ, म्हणजे त्यांच्याजवळ ते ज्ञान नाही असं आपण म्हणू का? त्यांच्या कलेकडे बघत राहतो माणूस, पैसे देतो, बघत राहतो, कौतुक करतो, पण तेही ज्ञान सर्वसाधारण वेदाध्ययन करणाऱ्या ज्ञानासारखंच आहे. समर्थ म्हणतात त्यांनी 25 वर्ष वेदासाठी घालवली, यांनी 25 वर्ष कलेसाठी घालवली, ह्यापेक्षा वेगळं मी या ज्ञानाला मानत नाही. किती मोठा धक्का बुद्धीला बसलाय हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर असो कळा, आधी करून 64 कळा, अशा 64 प्रकारच्या कळा आहेत. याही वेगळ्या नाना कळा, याहीपेक्षा आणखीन कळा असतील कोणत्या, की कोणी छान बोलतं, विनोद सांगतात, त्यांची ती कला असते. 14 विद्या सिद्धी सगळा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. सिद्धी असतील सगळ्या, पाहिलं चेहऱ्याकडे की भविष्य सांगतात,
सिद्धी आहे त्यांना, त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होतात, ज्ञान नाही. असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची नाही श्रीराम. ती कौशल्यता आहे, ते कष्ट आहेत, ते कष्टसाध्य आहे, पण ते ज्ञान नाही. असं म्हणताना म्हणणारा व्यक्ती किती अधिकारी पाहिजे. स्पष्ट सांगतात ते की ज्ञान नाही आणि ज्ञान काय आहे हे मी तुम्हाला पुढे पचवायचं आहे तुम्हाला, म्हणून मी त्याचे आधी काय नाही हे सांगितलंय म्हणतात. हे याच्यातला एखाद्याला जरी वाटत असेल की मी ज्ञानी आहे तर समर्थ हसले असतील. हे ज्ञान होयसे भासे, हे ज्ञान होयसे भासे. वाटतं भास आहे हा की मला हे ज्ञान आहे. पुन्हा धक्का. म्हणजे सगळं जग असत्य आहे म्हटलं, दिसतंय जग, भास. धक्का तो बसला, कसा बसा पचवला की हे खोटं आहे, कसं बसं पचवलं. आता जे कमवलंय ते सुद्धा नाही. पुन्हा दुसरा धक्का जीवाला. पण धक्के खायचे. एकदम मेन रोडला लागतो माणूस. धक्के जितके जास्त तितका तो मेन रोडला लागतो आणि आपल्या मार्गाला लागतो. हे सत्य आहे. दुःखाचे धक्के खाल्ले की सरळ होतो. असे आपल्या बुद्धीला धक्के बसले की बुद्धी सरळ येते. अच्छा, इतकी तू अगदी फिरत होती ना इकडे तिकडे, आणलं की नाही रस्त्यात तुला बघा. जे ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान त्या नारीसे, जेथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव. जिथे प्रकृतीचं पिस आहे हे सगळं प्रकृती करते. आणि प्रकृती कुणाची आहे? प्रकृती भगवंताची आहे. प्रकृती आणि पुरुषाची प्रकृती. प्रकृतीने इतकं खिळवून ठेवलंय. आणि तसंही घरात आणि दारात माया म्हणजे स्त्री म्हणजे शक्तीच खिळवून ठेवते. पुरुष अलिप्त असतो. घरात सुद्धा पाहिलं तर पुरुष अलिप्त असतो. त्याला कशाचाच त्रास होत नाही. तो कर्तव्य करून अलिप्त असतो. त्याचा खूप चांगला गुण आहे. तो भगवंताचा मोठा गुण आहे जो त्यांनी घेतलाय की अलिप्तपणे सगळं काही सगळ्या म्हणजे अर्धे तर मुक्तच असतात पुरुष. अर्धे पुरुष मुक्त असतात कारण त्यांना अशी काही फार अटॅचमेंट नसते. हा गुण दिसतोय की नाही. आणि स्त्री सगळ्या गोष्टीत अडकलेली असते. मग हे जे आहे ना, हे म्हणतात आहे ते ज्ञान अन प्रकृतीचे पिसे. हे सगळं प्रकृतीचं कारण आहे. सगळं प्रकृती टाकून दिलं प्रकृतीच्याकडून. म्हणजे पुरुषाचं बीज प्रकृतीच्या द्वारे आल्याबरोबर प्रकृतीचा जास्त प्रभाव त्या जीवावर झाला. मग ते लक्ष्मीचा आणि विष्णूचा संवाद आहे ना की मी श्रेष्ठ. लक्ष्मी म्हणते की मी श्रेष्ठ आणि विष्णू म्हणतात बोलायचं काम नाही. विष्णूंना बोलायचं काम नाही. कारण पुरुष आणि विष्णू हे जे आहेत ना ते बोलत नाही, ते सिद्ध करतात. आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की तुझा हा सगळा खेळ आहे ग. याच्यातून जो निघाला तोच फक्त माझ्यापर्यंत येऊ शकतो. अन्यथा तुझ्यात जो रमला तो माझ्यापर्यंत येतच नाही. हे स्पष्ट आहे. मग ही प्रकृतीचं पिसं आहे की नाही सगळं. म्हणून आपण काय म्हणतो, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. जन्माला आलं ही प्रकृती आहे. चैतन्य पुरुष आहे. प्रत्येकाच्या मध्ये असलेलं चैतन्य पुरुष आहे आणि देह जो आहे तो प्रकृती आहे. मग इतकं स्पष्ट असल्यावर प्रकृतीचं कितीही ज्ञान घेतलं तरी चैतन्यापर्यंत कसं जाईल. आता हा भाग आपल्या स्वतःच्या विचारांचा आहे. जो प्रकृतीचं अगदी अंतिम टोकाचं जरी ज्ञान घेतलं तरी पुरुष वर आहे. त्या पुरुषापर्यंत पोचणं प्रकृतीला छेदल्याशिवाय शक्य नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे एवढे जे ज्ञान सांगितलं ते साहजिकच मग चिल्लर आहे. आत्मज्ञानापुढे हे ज्ञान चिल्लर आहे. मिळवू नका असं अजिबात म्हणत नाही, पण पुरुषापर्यंत पोचू शकत नाही. आणि पुरुष सुक्त म्हणत असताना समजेल त्याचा अर्थ जेव्हा आपल्याला, तेव्हा समजेल की प्रकृतीला असं खेळवलं आहे ना प्रकृतीमध्ये टाकून आपल्याला की हसत असेल आणि स्वतः. आणि जो प्रकृतीला बाजूला करून येईल तो माझ्यापर्यंत पोचला की त्याला कशाची चिंताच नाही. प्रकृती त्याला कळली, त्याचा खेळ सगळा कळलेला आहे. मग स्त्री जी आहे ती प्रकृती आहे आणि स्त्रीमधून आल्यामुळे जीवाला तीच बुद्धी होते जी प्रकृतीने शिकवली. आत्मचैतन्याकडे लक्ष जोपर्यंत जात नाही प्रकृतीचा खेळ सुटत नाही. मग किती सुंदर हे निरूपण याच्यावरती विचारांना आपल्याला मिळालंय. हे ज्ञान होयसे भासे, परंतु ज्ञान ते अनारिसे, जेथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव. त्याला समूळ कारण हेच आहे प्रकृती. त्याच्या पार गेल्याशिवाय पुरुषापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे हे सगळं पार करायचं
मी हा नाही तो मी नव्हेच अशी अवस्था आली पाहिजे. हा मी नाहीच जो दिसतोय, जे दृश्य आहे ते मी नाही, अदृश्याचा मी अंश आहे असं आलं की ध्यानाची अवस्था येते. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे, दुसऱ्याच्या जीवीचं जाणावं. आले थोडेसे समर्थ आपल्याला ज्ञानाकडे नेण्याचा प्रयत्न करतायत आता, की जाणावे दुसऱ्याचे जीवीचे, जे ज्ञान वाटे साचे, जे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे श्रीराम. दुसऱ्यांना जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते आत्मज्ञान जर नसेल तर तेही ज्ञान नाही. नंतर ऐसे जाणे अंतरस्थिती, तयासी परमज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्षप्राप्ती, हे ज्ञान नव्हे श्रीराम. येणे जाणे ऐसे जाणे अंतरस्थिती. आता आंतरिक स्थिती सुद्धा कळली की दुसऱ्याचं हित केलं पाहिजे. आतापर्यंत दुसऱ्याचं अहित करण्यात आनंद होता, ते सुटला आता. कारण ज्ञान कळतंय, अहित करायचं नाही हे कळलं, दुसऱ्यांचं हित करायचं आहे हेही कळलं. ही अंतरस्थिती आहे. त्याला परमज्ञाता मला वाटायला लागलं की मला दुसऱ्यांना उपकार करावा वाटतोय, परोपकार करावा वाटतोय, पण त्यांनी मोक्षप्राप्ती नाही. कारण तू कोण आहे करणारा? त्या ठिकाणी समर्थ या ठिकाणी म्हणतात, करणारा, उपकार करणारा तू कोण? तिथेही वाटतंय ना मी करतो, मी उपकार करतो. त्याच्याबद्दल किती बारीक आणि सखोल ज्ञान आहे. विचार करावा तितकं कमी आहे. करावं वाटतं ही किती चांगली गोष्ट आहे. आत्तापर्यंत करावं वाटत नव्हतं, केल्यानंतर मी केलं ही भावना जर असेल तर ते मोक्षप्राप्तीच्या आड आहे. आणि मोक्षप्राप्तीचे रहस्य सांगितलं आपण नेहमी एकादशीला वाचतो. मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की मी करतो ही भावना परोपकारासाठी जरी आली तरी ती व्यर्थ आहे. किती पुढे चाललो आहे. नंतर बहुत प्रकारीचे ज्ञान, सांगो जाता असाधारण, सायोज्य प्राप्ती होय जाण, ते ज्ञान वेगळे श्रीराम. सायोज्य मुक्तीपर्यंत ज्यांना जायचं असेल ते ज्ञान अगदी वेगळं आहे. बहुत प्रकारीचे ज्ञाने, सांगो जाता असाधारण. किती सांगू मी शब्द, म्हणजे आता ह्याच्या व्यतिरिक्त, आत्मज्ञाना व्यतिरिक्त जे जे दिसेल ते माझे शब्दही आता संपले. इतकं ज्ञान, मलाही माहिती नाही असलेलं ज्ञान, म्हणजे जगातलं जे माहिती नाही. कारण प्रत्येक जण काही परिपूर्ण ज्ञान मिळवू शकत नाही. असं असाधारण ज्ञान असणारे सुद्धा सायोज्य प्राप्ती होय जेणे, ते ज्ञान वेगळे. ज्यानी सायोज्य प्राप्ती होते, मी आणि तो अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, हे ब्रह्मवाक्य. तू वेगळा, मग नंतर तू कोण आहे हे मला कळल्यानंतर अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मी आणि तो वेगळा नाही, हे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान खरं ज्ञान आहे. तोपर्यंत या सगळ्या ज्ञानांना फुली. तरी हे कैसे आहे ज्ञान? मग आता हे ज्ञान काय आहे? समाधानाचे लक्षण. समाधान झालं पाहिजे. ते समर्थ म्हणतात या ठिकाणी, समाधान झालं पाहिजे. समाधानाच्या शिवाय तुम्हाला मारे शिकवलं, खूप सांगितलं, आणि तुम्हाला जर अस्वस्थता वाटली तर ते ज्ञान समर्थ सुद्धा मानणार नाही. तरी कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण? ऐसे हे विशद करून मज निरोपावे श्रीराम. कल्याण म्हणतायत आता. कल्याण म्हणतात आहे, असं सगळं लिहिलं मी आता, हे ज्ञान नाही, ते ज्ञान नाही, ते ज्ञान नाही, आणि आता खरं ज्ञान काय आहे ते मला सांगा. काही समास आपण कसे उडत का? कारण त्याच्यात आवडच नाही. आता आपोआप तसं घडतं, आपल्याला करावं लागत नाही. काही एकदा त्यात पडलं की जसं आपण पाण्यात पडलो की पोहता येतं, तसं आपोआप कोणत्या तरी गोष्टींकडे दुर्लक्ष, आणि कोणत्या तरी गोष्टी 3च ओव्या संपत नाहीत कधी कधी. आणि ह्या नुसते प्रकार सांगितले. 1-2 समास तर असे सांगितले होते की मी फक्त घरी वाचा म्हटलं. आणि आता हा जो समास आहे तो फक्त ओव्हरलुक करायचा आहे की कोणत्याच कॅटेगरीत आम्ही बसत नाही. कितीही पुढे गेलेला असला तरी आमचं ते ज्ञानाच्या बाबतीत नाही. तरी ते कैसे आहे ज्ञान? समाधानाचे लक्षण. ऐसे हे विशद करून मज निरोपावे श्रीराम. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, अथातो ब्रह्मजिज्ञासा. हा पहिला शब्द मला फार आवडतो वेदांचा. अथातो ब्रह्मजिज्ञासा. आता ह्यावरती 3 तास बोलल्या होत्या एक बाई. अथातो ब्रह्मजिज्ञासा या 2 शब्दांनी. अथातो ब्रह्मजिज्ञासा. आता मला ब्रह्मजिज्ञासा झाली, आता मला आत्मजिज्ञासा झाली. आता मी कोण आहे, म्हणजे आधीचं सगळं मी सोडलं, आता मी इकडे वळलो, ह्यावरती बोला. आता मागचं सगळं संपलं. कोरी पाटी, एकदम पाटी कोरी झाल्याशिवाय कसं लिहिता येणार आहे? पाटी पूर्ण कोरी. तुम्ही सांगाल ते दोन्हीकडून पक्क, इकडून सुटलाय आणि इकडचं पक्क धरलंय,
पाटीवर काय अक्षर लिहायचे ते लिहा, नसतील लिहायचे तर लिहू नका. ऐसे ते शुद्ध ज्ञान पुसिले अथा तो ब्रह्मजिज्ञासा. असं ते शुद्ध ज्ञान विचारलंच नसतं तर. आम्ही लहानपणी मुलं म्हणतात इतिहासामध्ये असं झालाच नसता इतिहास तर बरं झालं असतं, असं म्हणणारे मुलं आहेत ना. नसतंच गणित निघालंच नसतं तर बरं झालं असतं, आम्हाला परीक्षाच द्यावी नसतील. असंच आपण आहे. आपण त्यांना हसलो की ते असं कसं म्हणतात, इतिहास झाला नसता तर आम्हाला इतिहास विषय सुटला असता. तसं आहे, नसतंच हे आत्मज्ञानाची भानगड तर. पण ते काहीतरी केल्याशिवाय मुक्ती नाही ना. हे करावंच लागणार आहे. जसं त्यांना इतिहासाचा पेपर द्यावा लागला तसा मोक्षासाठी किंवा मोक्ष सोडा, मोक्ष हा शब्द कठीण आहे. समाधान आनंद टिकण्यासाठी शुद्ध ज्ञान पुसिले. कल्याणाने प्रश्न विचारला की आता मला सांगा, हे नाही ते नाही तेही कळलं आता, मला फक्त आता सांगा शुद्ध ज्ञान. ते पुढले समासी निरोपिले श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढे श्रीराम. आता श्रोत्यांनी इतकं गोड लक्ष दिलं पाहिजे, लक्षपूर्वक पाटी कोरी करायची, पाटी कोरी करून बसायचं आणि ते जे सांगतायत ते ऐकायचं. कारण त्या ज्ञानाने कल्याण होणार आहे हे समर्थ सद्गुरू सांगतायत. आणि सद्गुरू का सांगतायत? कारण ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले. कारण प्रश्न विचारणारा श्रोता जो आहे तो सुद्धा उत्सुक आहे. आता उत्सुक श्रोता उत्सुक वक्ता जेव्हा जमेल तेव्हा जे ज्ञान मिळेल ते आत्मकल्याणाचं, आमच्या जीवनाचं सार्थक करणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आता मिळणार आहे. म्हणून पुढले समासी निरोपिले श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढे श्रीराम. पुढे या सगळ्या गोष्टींसाठी अवधान म्हणजे लक्ष. लक्ष म्हणजे इतकं लक्ष, जसं संसारामध्ये तळमळ लागते एखादी गोष्ट मिळाली नाही, ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस जसे कष्ट करतो तसे रात्रंदिवस का नसे आतुर झाले पाहिजे की मला खरं ज्ञान काय आहे ते कळलं पाहिजे. कुठूनही का मिळेना पण सत्य ज्ञान मला झालं पाहिजे, हे अवधान माझं टिकलं पाहिजे. याची आपण प्रार्थना आपल्या समर्थांनाच करू आणि समर्थांना सांगायचं जे तुम्हाला सांगायचं आहे ते माझ्या हृदयापर्यंत पोचवण्याची जबाबदारी तुमचीच आहे. असं म्हणून या ठिकाणी थांबते आणि पुढच्या ओवी 2 म्हणते आणि थांबते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान निरूपण समास पंचम श्रीराम दशक 5वा समस 6वा शुद्ध ज्ञान निरूपण. ऐकज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. संपला मुद्दा. ऐकज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान श्रीराम. मुख्य देवास जाणावे सत्यस्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान श्रीराम. जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूती गवोसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान श्रीराम. मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार उल्लेख परेहुन पर या नाव ज्ञान श्रीराम. जेथे नाही दृश्यभान जेथे जाणीव हे अज्ञान, जेथे जाणीव हे अज्ञान विवळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.